एका निर्दयी कार चालकाने माणुसकी ना दाखवता एका व्यक्तीला उडवून तिथून पसार झालेला आहे। हा धक्कादायक घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या खुर्ला कॅम्प परिसरात घडलेली आहे। रिक्षा चालक नेहमीप्रमाणे आपल्या रिक्षावरती गेला असताना एका भरधाव कारने रिक्षा चालकाला थेट उडवून तिथून पसार झालेला आहे। नमस्कार, मी संतोष पवार बोलतोय। मी नेहमीप्रमाणे माझ्या रिक्षावर आलो असताना रिक्षा एका कडेला लावून मी पॅसेंजरचा पॅसेंजर शोधत होतो। कुर्ला कॅम्पच्या इकडनं एक काळ्या कलरची कार आली, फुल वेगात होती, ती फुल स्पीडला होती। तिने मला हॉर्न वगैरे न देता काय नाही, मला ओढून निघून गेला तो। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कॅच झालेला आहे। त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाला असून खासगी रुग्णालयावरती उपचार सुरू आहे। या प्रकाराची नोंद घेत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कार चालकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। रिक्षा चालकाचा असा म्हणणं आहे की मी घरातला एकमेव कमावणार आहे, जर मी जखमी झालो असेल तर माझ्या घरातला कारोबार कसा चालणार आहे। मला एवढी इजा झालेली आहे, माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, डॉक्टरांनी त्या पायामध्ये प्लेट टाकायला सांगितली आहे। आज मी घरातला कमवतो एकटा माणूस आहे, तरी कृपया करून पोलिसांतर्फे प्रशासनातर्फे मला सहकार्य मिळावा। रिक्षा चालकाची अशी मागणी आहे की लवकरच कार चालकावरती पोलिसांनी कडक कारवाई करत माझे जे नुकसान झालेले आहे ते भरपाई करून द्यावी। जर तुम्हाला क्राईम स्टोरी ऐकायचं असेल तर नक्कीच आमच्या पेजला फॉलो करा।